नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की या वर्षी पाऊस कमी येणार आहे, दुष्काळी वर्ष राहणार आहे आणि त्याचं कारण असं आहे की अल निनो. म्हणजे शास्त्रज्ञ सांगतायत की या अल निनोमुळे आपल्या भारतामध्ये पाऊस उशिरा येणार आहे, कमी पाऊस पडणार आहे आणि मग या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाचा जो कृषी विभाग आहे, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे, त्यांनी काही नियोजन सांगितलेलं आहे, काही तंत्र सांगितलेलं आहे, हवामान अनुकूलन तंत्रज्ञान सांगितलेलं आहे, ज्याचा आपल्याला यावर्षी वापर करायचा आहे. आज आपण आहोत वरुड तोफा तालुका वाशिम या ठिकाणी. माझ्यासोबत आहेत अनवर खा पठाण. हो या वरुड तोफा गावामध्ये अनेक शेतकरी या बीबीएफनं पेरणी करतात. हो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की बीबीएफनं पेरणी केली तर बियाणं वाचतं, बरोबर? हो. किती किलो बियाणं वाचतं? 8 8 किलो किलो. एकरी. है ना? हो म्हणजे बीबीएफनं पेरणी केली तर तुमचा अनुभव आहे, इतर शेतकऱ्यांचा अनुभव आहे, 8 किलो बियाणं वाचतं. हो म्हणजे कदाचित त्या बियाण्याच्या खर्चात आपली पेरणी होऊ शकते. हो अशा पद्धतीने पेरणी केल्यामुळे उत्पादन किती वाढतं? एकरी किती क्विंटलचा फरक पडतो? एकरी आम्हाला समजा कमी अजून काही झालंच नाही. 8 हा. ते 9 क्विंटल होते एक. हो इतर शेतकऱ्यांना किती येतं जे या पद्धतीने सहसा पेरणी करतात? 6 येते. 6. हो. आणि बीबीएफनं पेरणी करतात तर 7-8 येते. बर. हो. म्हणजे तुमचा 2, 3, 4 क्विंटलना फरक फरक पडतो. पडतो. या पाऊस जास्त झाला तरी बी त्या नालीद्वारे पाणी निघून जातं बर. आणि कमी झाला इतका तितका तर त्या नालीतच मुरतं, त्यामुळे पिकाला ते शोषून घ्यायला बरोबर. हे पडते, त्याच्यामुळे ते पिकाला काहीच नुकसान होत नाही. बरोबर. म्हणजे आता जे येणारं दुष्काळी वर्ष आहे किंवा एखाद्या वेळेस मोठा पाऊस येतो, तर या दोन्ही परिस्थितीत हे यंत्र चांगलं आहे. चांगलं आहे. हो म्हणजे एक तर निसर्गापासून होणारं नुकसान कमी होतं, हो हा तुमचा अनुभव आहे. हो बियाणं कमी लागतं, हो बरोबर आहे. मग आता एवढं चांगलं तंत्रज्ञान असून सुद्धा हो आम्ही जेव्हा इतर गावामध्ये जातोय तर असं दिसतंय की त्या ठिकाणी हे बीबीएफ यंत्र कुठेतरी पडून आहेत, हो वापरत नाहीत. नाही. म्हणजे विद्यापीठ सांगतं हे तंत्रज्ञान चांगलं आहे किंवा शेतकऱ्यांना आम्ही विचारतो तर आम्हाला असाही एखादाही शेतकरी भेटला नाही की जो सांगेल की या यंत्रामुळे पेरल्यामुळे माझं नुकसान झालं, असं कोणीच म्हणत नाही. प्रत्येक जण म्हणतो की माझा फायदा झाला. पण फायदा होत असतानाही मात्र बाकी गावामध्ये यंत्र पडून आहेत किंवा पेरणी होत नाही, याचं काय कारण वाटतं? तुम्ही आता ड्रायव्हर म्हणून सुद्धा काम करता, तुम्हाला काय कारण दिसतं? तर याचा कसं आहे, याचा अनुभव लोकांना काही घेतलाच नाही. समजा आता आता मी स्वतः अनुभव घेतला, बरोबर आहे. मी आता 2-4 वर्षाले याने पेरतो. पहिले मी पेरतो मोठी पेरणी त्याला. मग बर. जे चिमकाचं रान आहे तर त्याच्यात समजा पाणी कमी बी झाला जास्त बी झाला तरी सोयाबीन ईदभरच राहायची, बर. वाढतच नसे. आणि जेव्हापासून मी या पीबीएफने पेरतो, पाणी जास्त झाला तरी काही अडचण येत नाही आणि कमी झाला तरी सोयाबीन मस्त सोंगासारखी चांगली वाढते. म्हणजे तुमचा अनुभव या यंत्राबाबत चांगलाच आहे. चांगला. हो पण इतर शेतकरी जे बाकी गावातले करत नाही किंवा तुमच्या गावामध्ये काही असतील की हो ते करत नाही, हो तर ते का करत नाहीत? तसं पेरून द्यायची काही अडचण नाही, पण त्याने कसं आहे, समजा आता कोणाकोणाला याचा अनुभव बघा, कसे रान जास्त पडते व नाल्या पडतात, मग त्यात तणकट होते, असं होते, असे लोकांचे अनुभव आहे. आता ते म्हणतात या नालीत 2 तास बसतात आपले, मग ते रान आपलं खालीच राहायला, बर. मग असं त्याच्यामुळे त्याचं बी काही हे होत असेल. हा या इकडे या इकडे. काहून की मला माहिती नव्हती ना. हा, तुमचं नाव काय म्हटलं? जमीला बी अहमद खा पठाण, बर मी यांची आई आहे. बर तर मी म्हणतो आपल्याला यानं पेरायचं नाही. बर म्हणजे काहून मी म्हणतो आपल्याजवळ शेती कमी आहे आणि यानं जर एवढं खाली रान राहायला लागलं तर आपल्याला काय होणार आहे? बरोबर आहे. माल आपल्याला कमी होईल. बर पण जेव्हापासून हे पेरलं तेव्हापासून काहीच आम्हाला कमी नाही का फरक म्हणजे काही असा वाटला नाही का. पहिले सोयाबीन काय पिकायचं आणि आता या पद्धतीने पेरल्यानंतर काय किती पिकतं? जास्त फरक जास्त व्हायला लागलं सोयाबीन यानं पेरतो तेव्हा. कितीचा फरक पडला? जवळजवळ 2-3 पोत्याचा फरक पडतो. बर. बाकी ज्या गोष्टी करतायत तेच करताय, तेच हो, करतो. तेच. फक्त पेरणीची पद्धत बदलली हो. तर तुमचं उत्पादन वाढलं असा वाढलं, अनुभव आहे. वाढलं. हो. फवारणीसाठी काही याची मदत होते का? हो, लय एक नंबर. ती नाली आहे, हा. त्या नालीनं बरोबर चाललं की इकडे 2 तास येतात, इकडे 2 तास येतात, असं कळलं की हा. बरोबर राहिलेले हे 2 तास येतं आणि इकडे 2 तास येतं. बरोबर. त्याने म्हणजे सापा बिपाची काही भीती काय नाही, काय काहीच नाही. नाही. त्या नालीनं क्लिअर चालता येते. बरोबर लय सोपं आहे, लगे फवारायले. बरोबर त्यात आता सोयाबीन आता होते कमरे एवढं आली, त्यात चालता येत नाही. बर. मग ते फवाराव कसे, तास दिसत नाही, तर जाऊ द्या वाटत नाही एखाद 2 असं. तास सुटून जाते. याला बरोबर. तास सुटायचं काम नाही. कोणती सोयाबीन अशी एक आमची शेंग बी टोकरेल नसते, कारण बरोबर. बरोबर 4 तास फवारतो आम्ही. बरोबर आहे. हो म्हणजे व्यवस्थापन पण चांगलं होतं, हवा पण खेळती हवा हवा राहते, पण खेळते. हो. त्याच्यामुळे होते. म्हणजे आता एक गोष्ट मला पटली, तुम्ही सांगितलेली की हे जे तंत्रज्ञान आहे बीबीएफ
किंवा सरीवरंब्याचं. हो. यामुळे उत्पादन वाढतं. उत्पादन पाऊस वाढतं. कमी जास्त झाला तर त्याच्यामध्ये पीक हो, धरतं. हो. एकरभर समजा आता आमचं क्षेत्र 1 एकरच आहे, पण एकरभर क्षेत्र आमचं जरा वळमणीचं रान आहे. बर. तर आम्ही साध्या पेरणीचं पेरत हा. जाऊ. तर सोंगाला इतका त्रास होत आहे की मला असं ते वावतात नाही, इतके वाढतच सोयाबीन नाही. कंबर दुखत आहे. आणि हा. जेव्हापासून आता पीक बिकणं पेरतो तर भरपूर माल बी लागते तिले आणि उंच उंच बी वाढते. बर. हो. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की बाकी गावात हो. हे शेतकरी दुसऱ्याचं पेरून देत नाही हो. किंवा त्यांच्या अडचणी नेमक्या काय आहेत? म्हणजे ट्रॅक्टरवाल्याला काय अडचण येते दुसऱ्याचं पेरून देताना? त्याला काय ट्रॅक्टरवाल्याले उत्पन्न कमी भेटते का काय काय होते? त्यात एक आमचं म्हणणं आहे, उत्पन्न यानं कमी होत नाही. जे समजा आता मोठी पेरणीनंतर पेरणार येतं तर ते कसं आहे, एका म्हणजे 10 मिनिटात एकर पेरून जातात. हा. याला तसं होत नाही, याला पळवता येत नाही, याला- याला हाणावं लागेल तुम्हाला हळूच. बर. म्हणजे बाकी गावामध्ये बॅग न पेरतात हो. है ना? आता यानं जर बॅग न पेरतो म्हटलं ते कसंच परवडणार नाही. नाही नाही हे कारण तर तो हे एकरात नाही 1.5 एकर होईल एका हो. बॅग मध्ये म्हणजे हो. आणखीन हे होणार. हा तर तुम्ही एकरी काय चार्ज आहे आता याचा समजा तुमच्या आता गावात? मोठ्याचं 700 रुपये असलं तर आम्ही हा. 800 रुपये घेतो. बर. हा, कारण याला लय टाइम लागते ना त्याच्यामुळं. बरोबर आहे. हो. तरी पुरत नाही पण ते कसं emergency. पण आम्ही आता कसं आहे, आता लय यायचा म्हणजे लय दिवसाचा चालू आहे बाकी कारोबार गिऱ्हाईक गावाचे लोक आहेत ना, त्याच्यामुळे मग आम्ही जरा नुकसान हो का काय हो पण आम्ही ऍडजस्टमेंट करून पेरून टाकतो. हो. हळदीचे बेड झालं ते झालं येतात कामात काम हो. करून टाकायचं आपली गिऱ्हाईक नेहमीचे आहेत मग. हा. बर.